मित्रांनो, बऱ्याचदा आपल्याला कम्प्युटरमधील कंटेंट कुठले कुठले आहेत हे पाहायचं असतं आणि अशा वेळी या कुठल्याही कम्प्युटरमध्ये जो कंटेंट पाहायचा असेल तर तुम्ही धिस पी मध्ये गेल्यानंतर जसं की इथं तुम्हाला दोन ड्राईव्ह दिसत आहेत. एक आहे लोकल डिस्क सी, दुसरा आहे लोकल डिस्क ई. ज्यावेळी मी एखादं कुठलंही नवीन डिव्हाइस कम्प्युटरला कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला या धिस पी मध्ये म्हणजेच डिव्हाइस अँड ड्राईव्ह मध्ये तुम्हाला नवीन एक ड्राईव्ह किंवा एक डिव्हाइस एका नवीन लेटर सोबत जोडलेलं पाहायला मिळेल. जसा की आता मी इथं माझा मोबाईल या USB द्वारा कनेक्ट करायचा प्रयत्न करतो. जसंही आपण USB डिव्हाइस म्हणजेच इथं मी OnePlus Nord तुम्हाला मोबाईल कनेक्ट झालेला इथं पाहायला मिळतो. मोबाईलच्या आयकॉनवर डबल क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला त्याचं स्टोरेज म्हणजेच मोबाईलमधील सर्व फोल्डर्स तुम्हाला इथं पाहायला मिळतील. हे फोल्डर्स मधील डेटा मला कॉपी करून कम्प्युटरमध्ये घेता येईल अथवा कम्प्युटरमधील मोबाईलमध्ये टाकता येईल. थँक्यू.